कशा आहात? बरे आहात का तुम्ही? बरे असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजची रेसिपी आहे आपली काश्मीरी शाही मेथी पनीर. काश्मीरी शाही मेथी पनीर. तर काश्मीरमध्ये हे श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये ही स्पेशल भाजी बनवली जाते. तर ही भाजी खायला खूप छान लागते, टेस्टी लागते. तर चला तर आपण सुरुवात करू. साहित्य दाखवते त्याला काय काय लागणार. हे पनीर आपण तळून गरम पाण्यात टाकलंय. हे आपण पेस्ट केलेली आहे. ह्या पेस्टमध्ये काजू, बदाम, मगजबी, कांदा, टोमॅटो अशी याची पेस्ट करून घेतली, एकदम फाईन पेस्ट. तसंच ही मेथीची पेस्ट आहे. नुसती मेथी फिरत नव्हती म्हणून ह्यातलीच थोडीशी ग्रेव्ही ह्यातमध्ये टाकली आणि हे फिरवून घेतली मेथी. पण मेथी फिरवून घ्यायच्या अगोदर ती तेलात चांगली परतून घ्यायची. त्याचा सगळा परतून घेतल्यानंतर मग ती बारीक फिरवून घ्यायची. बटर, हे आपलं तिखट मिरची पावडर आहे. हा गरम मसाला, जिरा पावडर आहे. हे सेंदव नमक, हे बॅडगी मिरची पावडर, हे आलं लसूण पेस्ट, हे इलायची, ही बडीशेप आणि हे धना पावडर आणि हा आपला किचन किंग गरम मसाला. तर चला आपण सुरुवात करू. बदाम, मगजबी आणि कांदा, टोमॅटो हे उकडून घेतलंय, शिजवून घेतलंय पूर्ण कंप्लीट. आता ह्याची फाईन पेस्ट करायची, एकदम फाईन. फाईन पेस्ट करून घेतली ह्याची. हे काजू, बदाम, मगजबी, कांदा, टोमॅटो याची फाईन पेस्ट करून घ्यायची. त्यात थोडंसं चवीपुरतं नमक टाकायचं. आपण ह्याच्यामध्ये टाकणारच आहोत भाजीमध्ये, पण मेथीला पण एक नमकीन असा छान टेस्ट येते. मला फक्त परतून घ्यायचं. मेथी आपल्याला जास्त टाकायचीच नाही, मी पण कमीच घेतली. आता हिला फिरवून घ्यायची मेथी आपली चांगली. आता हे मेथीची पेस्ट करायची. मेथी पण आपण फिरवून घेतली. हे बघा, थोडं नुसती मेथी फिरत नव्हती, थोडी ह्यातली पेस्ट ह्यात टाकली, मग मेथी फिरवून घेतली. पनीर आपण तळून घेणार आहे तेलामध्ये. 2 पळी तेल टाकले, त्यातमध्ये हे पनीर मी तळून घेणार आहे. आणि तळून घेतलं ना की लगेच गरम पाण्यात टाकायचं, म्हणजे आपलं पनीर सॉफ्ट एकदम राहतंय. तळून झालंय, काय आला चांगला गोल्डन कलर आलाय. आता ह्याला आपल्याला काढायचंय आणि गरम पाण्यात मध्ये टाकायचंय. तळलेलं पनीर गरम पाण्यात मध्ये आपण टाकणार आहे. गरम केलेलं पाणी आहे, म्हणजे आपलं पनीर सॉफ्ट राहील एकदम. लागते का. आता आपण ना ह्याला पाण्यामध्ये काढून घेऊया. आता आपण गरम पाण्यात हे टाकलंय. आता आपण फोडणीची तयार करूया. हळद, सगळ्यात अगोदर बटर टाकून घेते. आपल्याला बटरमध्ये बनवायचं आहे. तर थोडंसं तेल आहे बघा पनीर तळलेलं, आणि त्यातमध्ये मी बटर टाकलं, अजून टाकत आहे. आपल्याला बटरमध्येही बनवायची आहे भाजी. ही नान बरोबर, रोटी बरोबर, कुलच्या बरोबर खाऊ शकता.
तर आज माझा मुलगा घरी आहे, घरून ऑफिसचं काम करतोय, तर म्हणलं चला स्पेशल काहीतरी असं आवडीचं चांगलं चटपटीत बनावं, म्हणून आम्ही सासूना लागलोय स्वयंपाकाला. तुम्हाला कुलच्या पण दाखवते. गार्लिक कुलचा केलाय मी, गार्लिक आणि कोरिअंडर. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट केली आणि त्याचा कुलचा बनवलाय. तर आता मी ह्यातमध्ये बटर टाकून घेतलंय. थोडंसं अजून आपल्याला वरण पण टाकायचं आहे थोडंसं. आता ह्याच्यामध्ये मी इलायची टाकते. इलायचीची तोंड फोडून घेतलेत, इलायची टाकते. तसंच बडीशेपनं पण स्वाद चांगला येतो म्हणून मी 2 चमचे बडीशेप टाकते. 2 अजून एक टाकते. आपण आता ह्याला चांगलं हलवून घेऊया. तसंच ह्यातमध्ये ना मी आपलं हे जळायला नाही पाहिजे. आता आलं लसूण पेस्ट टाकते. मस्त असा वास सुटलाय, खूपच भारी वास सुटलाय. काय का नाही अमृता? हां, मस्त असं वाटतं, घमघमाट सुटलाय. त्यातच मध्ये मी धना पावडर, एक चमचा घेतलेला आहे. जिरा पावडर अजून पाहिजे, जिरा पावडर, हिंग, वाली मिरची पावडर आहे थोडीशी टाकते. बॅडगी मिरची पावडर, हळद टाकली अर्धा चमचा, गरम मसाला, एक चमचा गरम मसाला. आता याला आपण हलवून घेऊया. आपले सगळे मसाले चांगले तेलामध्ये फ्राय झालेत. आता ही पेस्ट टाकून घेते. मेथीची पेस्ट टाकून घेते. नंतर त्याच्यामध्ये आपण नमक टाकूया. मी सेंधव नमक टाकत आहे. त्याला हलवून घेऊया आपण चांगलं मस्तपैकी छान. तसंच हे मेथीचं बी टाकून घेते. पाणी पाहिजे, तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची. पाणी टाकते म्हणजे शिजेल आपली.
पाणी सुटूस तर शिजवून घेऊया. हे शिजण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण टाकते. तोपर्यंत आपण हे पनीर जे पाण्यात ठेवलं होतं ना ते काढून घेऊया. आपण पाणी काढून घेऊया आपलं. हो का, पनीर किती असं एकदम सॉफ्ट झालंय बघा. हो का, हो का, एकदम सॉफ्ट आहे. आणि कलर पण बघा किती गोल्डन कलर छान आलाय, आहे का. मस्तच असं नुसतंच खावंसं वाटतंय. भांडी जरा पडते आपली का थोडंसं नाही का तेल सुटलंय. पण तुम्हाला आता त्याच्यामध्ये दिसतंय का नाही दिसतंय माहित नाही, पण तेल सुटलंय त्याच्यामध्ये. आपण घेतलं ना, हा आता हलवून घेतलंय. आता हे पनीर टाकूया आपण. आता आपल्याला याला थोडंसं पाणी टाकायला लागेल शिजायसाठी. तुम्हाला जशी आवडते, एकदम थिक आवडत असेल घट्ट तर तुम्ही घट्ट पण ठेवू शकता. खूपच असं मलाईदार झाली भाजी. तर आपल्याला ह्याला तडका पण द्यायचा आहे. तर मला वाटतं आपण व्हाईट वरच करूया, कारण ना परत इकडं समजा जर ग्रेडियंट गेला तर इकडं पण ग्रेडियंट पाहिजे. खूप घट्ट आहे भाजी अशी म्हणून मी पाणी टाकते. म्हणजे तो कलर आहे तर ते मर्ज होईल. तर आपण व्हाईट वरच ठेवू, तुम्ही फक्त स्ट्रक्चर बनवा. ओके, आपण व्हाईट वॉल वरच ठेवू. आणि मी हडपसरला असल्यामुळं आणि मी आली नाही आज. बहुतेक येईल संध्याकाळपर्यंत. घट्टच आहे. पण आता आपल्याला तडका द्यायचा आहे मस्तपैकी छान असा. भाजी शिजली म्हणजे आपलं पनीर वगैरे ही आपली ग्रेव्ही वगैरे शिजले. पण आपल्याला मस्तपैकी अशी छान आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी हे बघा काजू घेतलेत. त्याच्यामध्ये तुम्ही मनुके पण टाकू शकता, पण मी काजू टाकणार आहेत. मनुके आहेत माझ्याकडं. आणि हे फेटून घेतलेली क्रीम आहे आपली, शाही आहे ना, शाही मेथी पनीर. तर आपलं तूप तापलंय तर त्याच्यामध्ये मी हे काजू टाकते. तर आपल्याला काजू गोल्डन रंगावर फ्राय करायचे. आता आपले गोल्डन रंगावर फ्राय झालेत. गॅस बंद करते. आता आपल्याला तडका द्यायचा आहे मस्तपैकी. का आला का आवाज? असा तडका दिला आणि लगेच ह्याच्यावर झाकायचे, म्हणजे त्याचा स्वाद छान राहतोय. मस्त असं बाजूला. आता ह्याच्यावरच मेथी मलाई मी टाकणार आहे. कसं दिसतंय बघा, आहे का नाही छान, एकदम सुंदर असं. आता आपली काश्मीरी शाही मेथी पनीर तयार आहे. आता आपण बाउलमध्ये सर्व करू. त्यातच आपलं शाही काश्मीरी शाही मेथी मलाई तयार आहे. बघा
केवढं सुंदर दिसतंय बघा, इतकं मस्त दिसतंय ना, खूपच छान दिसतंय. हा 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 हा. आता ह्यातमध्ये खाली गेले बघा मैत्रिणीनं काजू, काय हरकत नाही. पण आपण ह्याच्यावर ना मला ही थोडीशी टाकू शकतो. ही घरातली आहे मलाई, ही रेडीमेड नाही, घरची आहे, जे आम्ही घरी बनवतो तूप वगैरे ती आहे. हो का, आपली मस्तपैकी काश्मीरी मेथी शाही पनीर आपली भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचं, तुम्ही पण करायचं, खायचं आणि आपल्या कुटुंबाला खुश ठेवायचं. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की माझी काश्मीरी मेथी शाही पनीर कसं वाटलं ते. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.